आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। काल राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये तब्बल 38 वेगवेगळे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी सरकारी कर्मचाऱ्यांशी निगडीत असलेले काल निर्णय आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आणलेले होते आणि त्याच अनुषंगाने काही महत्त्वाच्या निर्णयावरती स्पष्टीकरण शासनाकडून आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने ते संपूर्ण अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। कालच्या दिवसातल्या बऱ्याच निर्णयापैकी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजेच अधिसंख्य कर्मचाऱ्यांसाठीचा आहे। हा निर्णय सामान्य प्रशासन विभागाचा असल्यामुळे निश्चितच सर्व कर्मचाऱ्यांना तो लागू आहे। शासकीय सेवेतील अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि 21 डिसेंबर 2019च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रत्येक 11 महिन्यांच्या सेवेनंतरचा एका दिवसाचा तांत्रिक खंड सेवेविषयक व सेवानिवृत्ती विषयक लाभांसाठी क्षमापित करण्याचा निर्णय काल घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जे अधिसंख्य पदावर कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना पेन्शनचा लाभ मिळावा, त्यांना निवृत्ती वेतन विषयक कोणताही लाभ त्यांच्या खंडित राहू नये, त्यांच्यापासून तो अलिप्त राहू नये, निवृत्ती वेतन विषयक सर्व लाभ त्यांना मिळावे, त्यासाठीचा अधिसंख्य कर्मचाऱ्यांसाठीचा हा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। याचा फायदा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे। त्यानंतर कालच्या दिवसातला दुसरा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो गृह विभागाशी संबंधित आहे। राज्यातील होमगार्डच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय काल घेतलेला आहे आणि 40,000 होमगार्ड्सना याचा फायदा होणार आहे आणि सध्या होमगार्ड्सला जो भत्ता मिळत आहे 570 रुपये, तो आता जवळपास दुप्पट करण्यात आलेला आहे। आता त्यांना तो भत्ता 1083 रुपये एवढा त्यांना मिळणार आहे। सोबतच उपहार भत्ता 200 रुपये, कवायत भत्ता 180 रुपये, खिसा भत्ता 100 रुपये, भोजन भत्ता 250 रुपये, जवळपास प्रत्येक भत्त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय काल राज्य शासनाने झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील 40,000 होमगार्ड्सला मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षित होता आणि तो म्हणजे ग्रॅज्युटीची जी मर्यादा आहे ती 14 लाखावरून 20 लाख करणं। त्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बरीच आंदोलनं केलेली आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काल राज्य शासनानं सकारात्मक निर्णय घेऊन या बऱ्याच कर्मचाऱ्यांना, लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबर 2024 पासून होणार आहे। ज्यांना निवृत्ती वेतन योजना आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यातील निवृत्ती वेतनधारकांना हा निर्णय लागू असणार आहे। त्यामुळे निश्चितच जी मागणी बऱ्याच वर्षापासून करण्यात येत होती अखेर त्याला न्याय मिळाला आहे, ती मागणी आता मान्य झालेली आहे। त्यानंतर चौथा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो जिल्हा परिषदेअंतर्गत लाखो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीचा आहे। आता 2005 नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना एक वेळचा पर्याय आता देण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे आणि या निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेले आहेत परंतु त्यांच्या पदासाठीची जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निर्गमित झालेली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना 2 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठीचा एक वेळचा पर्याय देण्यात येईल। अशा कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 11,000 आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकेतर कर्मचारी जे 11,000 आहेत त्यांना निश्चितच या निर्णयामुळे जुन्या पेन्शन योजनेचा लाभ त्यांना लागू होणार आहे, ज्यामुळे निश्चितच त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। असे हे 4 महत्त्वाचे निर्णय, त्यांचं स्पष्टीकरण निश्चितच आपणास आवडला असेल। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।